नमस्ते प्रियतम दर्शक मित्रांनो, आपलं सगळ्यांचं स्वागत आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे साई सर्जा ॲस्ट्रो वास्तू। मी महेश गोळे पुण्यातून, आपला ज्योतिष सखा म्हणा, ज्योतिष मित्र म्हणा, पण मी आहे एक ज्योतिष अभ्यासक आणि या ज्योतिष विषयावर अभ्यास करून त्याच्यातून जे ज्ञान मिळतं त्या ज्ञानाचं आपल्यासमोर प्रदर्शन करण्याचं म्हणा किंवा आपल्यासमोर मांडण्याचा मी एक प्रयत्न करत असतो। मित्रांनो, दिवाळी तर गेली, सगळ्यांनी दिवाळी ही चांगल्या प्रकारे व्यतीत केली असेल आणि दिवाळीत आपण लक्ष्मीपूजन वगैरे करून आपल्या घरात लक्ष्मीचं स्थैर्य आलं असेल अशी मी अपेक्षा करतो, कारण आपण सगळे उत्तम दर्शक आहात आणि चांगले साधकही असणार निश्चितपणे, कारण आपण या चॅनलमध्ये येऊन आपण हे चॅनल पाहत आहे, हा व्हिडिओ पाहत आहे, याचा निश्चितपणे अर्थ आहे की आपण एक सनातन धर्माला मानणारे, धार्मिक वृत्तीचे आणि या धर्मामध्ये ज्या कृती आपल्याला दिल्या त्या कृतींना मानणारे आणि त्याचं अनुसरण करून आपलं आयुष्य समृद्ध करणारे असेच लोक असणार याची मला पूर्ण खात्री आहे। आणि अशाच चाहत्या वर्गांचं किंवा अशाच आम्हाला जे दर्शक वर्ग आहे यांची नित्य आस असते की अशाच दर्शकांनी यावं, आमचं चॅनल पाहावा आणि याच्यातून आम्ही जे एक छोटा मोठा प्रयत्न आपल्यासाठी करतोय तर त्या प्रयत्नाला आपण दाद द्यावी एवढी एक छोटी अपेक्षा आमची असते। आजच्या विषयाला सुरू करूया मित्रांनो। दिवाळी जरी संपली असली तरी आता भाऊबीज येणार आहे आणि उद्यावर येऊन ठेपलेली आहे भाऊबीज। भाऊबीज हे प्रत्येक भावासाठी आणि बहिणीसाठी एक महत्त्वाचा असा सण असतो आणि प्रत्येक बहीण दिवाळीमध्ये, प्रत्येक भाऊ दिवाळीमध्ये कधी एकदा बहिणीकडे जातो किंवा बहीण भावाला भेटते आणि ह्या भाऊबीजेचा आपण विषय करतो, सण साजरा करतो, अशी प्रत्येकाला एक चांगली आस असते, मोठी आस असते। बऱ्याचदा भाऊ हे विदेशात परदेशात असतात आणि मग तिथून ते कधीतरी येतात। बऱ्याचदा मग आपण रक्षाबंधनसारख्या वेळेस तर बऱ्याच वेळेस बहिणी राखीसुद्धा पोस्टाने पाठवतात वगैरे वगैरे, आणि मग ते फार विचित्र वाईट असतं। आपल्याला वाटतं की आपला भाऊ आपली बहीण आणि आपण त्यांना वर्षातून किमान 1 किंवा 2 वेळा सुद्धा भेटायला आपल्याला जमत नाही। तर अशा काळामध्ये जेव्हा या भाऊबीजेच्या सणा दिवशी जेव्हा आपण एकत्र येतो भाऊ आणि बहीण, तर तो जो काळ असतो, ती जी वेळ असते ती अत्यंत म्हणजे शब्दात वर्णन करता येणार नाही अशा प्रकारचं एक प्रेमाचा उत्साह त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो। तर हे भाऊबीज आहे आणि या भाऊबीजेमध्ये सगळ्याच भावांनी बहिणींनी तो उत्साह साजरा करणं हीच आमची अपेक्षा आहे। आता या भाऊबीजेच्या दिवशी ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की काय आपल्याला पाहता येईल भाऊ भावाबद्दल। तर मित्रांनो, कुंडलीचे जे 12 घर असतात त्यापैकी घर नंबर 3 म्हणजे तिसरे घर आणि 11वं घर यांचा संबंध भावाशी असतो। तिसऱ्या घरातून आपण लहान भावासंबंधी विचार करतो आणि 11व्या घरातून आपण मोठ्या भावासंबंधी विचार करतो। आता जेव्हा या आपल्या कुंडलीतल्या तिसऱ्या किंवा 11व्या घरामध्ये काही दोष निर्माण होतात, जसं आपण बघितलं असेल की एखादा पाप फल प्रदाता ग्रह म्हणजे राहू असेल आणि त्यांच्यासोबत मंगळ महाराज असतील तर अंगारक दोष झाला, गुरु असतील तर चांडाळ दोष झाला, असे काही दोष झाले असतील, सूर्यचंद्र जर एकत्र असतील तिथे बसलेले तर अमावस्या दोष निर्माण होतो। तर असे काही दोष निर्माण झाले असतील किंवा शनी महाराजांची रास असेल आणि तिथे काहीतरी दृष्टी पाप फलप्रदाता ग्रहांची असेल, तर अशा वेगवेगळ्या ज्या युत्या किंवा दृष्ट्या यांच्यामुळे कुंडलीतील तिसरं किंवा 11वं घर हे पीडित असेल किंवा त्या घराचे स्वामी, तिसऱ्या घराचा ग्रह जो त्याचं स्वामित्व आहे, म्हणजे समजा तो मंगळ असेल किंवा बुध असेल किंवा अन्य कुठला ग्रह असेल, तो 6, 8, 12 मध्ये जाऊन तिथे बसलेला असेल आणि त्याच्यामुळे दोष निर्माण झाला असेल किंवा त्या ग्रहावरती स्वतः अशा काही पाप फलप्रदाच्या योगामुळे, संयोगामुळे किंवा दृष्टीमुळे असे काही दोष निर्माण झाले असतील, तर या तिसऱ्या घराचे जे परिणाम असतात किंवा 11व्या घराचे जे परिणाम असतात ते चांगल्या प्रकारे आपल्याला दिसून येत नाही। म्हणजे काय होतं की असे जेव्हा संबंध आपल्या कुंडलीमध्ये बनतात तेव्हा आपल्या भावाशी आपलं चांगलं संबंध राहत नाही, त्यांच्याशी आपलं पटत नाही आणि वादविवाद होत राहतात आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या परिवाराचं वातावरण आहे ते कलुषित व्हायचा एक या ठिकाणी संयोग असा आपल्याला या कुंडलीच्या माध्यमातून दिसतो। याच्या उलट जर तिसऱ्या आणि 11व्या घरात संबंध हे शुभ फल प्रदाता ग्रह म्हणजे बुध, शुक्र, चंद्र, गुरु यांच्याशी आला, म्हणजे ते समजा चंद्र महाराज गुरु महाराज एकत्र बसले असतील, ज्याला आपण गजकेशरी योग म्हणतो, किंवा एखाद्या उच्चीचा बुध महाराज बसले असतील तिथे किंवा उच्चीचे शुक्र महाराज बसले असतील, तर अशा वेळेस अशा या शुभ ग्रहांचे जेव्हा परिणाम या तिसऱ्या आणि 11व्या घरावर होतो त्यावेळेस आपल्या बंधूंसोबत, जर तिसरं घर असेल तर लहान भाऊ आणि 11वं घर असेल तर मोठा भाऊ यांच्यासोबत आपले संबंध अत्यंत चांगले असतात, मधुर असतात आणि आयुष्यामध्ये आपण एकमेकांना मदत करणारे आणि एकमेकांसाठी जगणारे, झटणारे, एकमेकांच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणारे असं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं। पण जसं मी सांगितलं उलट पद्धतीने जर काही आपल्याला पाहण्यात आलं की त्यावेळेस आपल्याला तिथे आपल्यामध्ये परिवारामध्ये कल आणि भावाभावांमध्ये किंवा भाऊ बहिणींमध्ये वाद, विद्वेष, क्लेश अशा सगळ्या गोष्टी आपल्याला पाहण्यात येतात।
आता या गोष्टींना उपायसुद्धा असतात. म्हणजे जर तिथे काही या ग्रहांच्या योजनेमुळे काही दोष निर्माण झाले असतील आणि त्यामुळे आपल्यामध्ये जर काही भांडणं असतील तर त्याच्यासाठी निश्चित उपाय आहेत. आपण ते करू शकता आणि आपल्यामधले वादविवाद वगैरे आपण मिटवू शकता. माझी आपल्या सगळ्यांनी एक विनंती राहील, कारण आपण एकाच आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेलो असतो आणि आपण एकत्र असताना आपल्यामध्ये जर असे काही वाद असतील आणि या बरेचदा हे जे वाद असतात ते कोर्टापर्यंत जातात, पोलीस स्थानकापर्यंत जातात आणि मग त्या जे आई वडील ज्यांनी या मुलांना जन्म दिलेला असतो त्यांना अत्यंत वेदना होतात. आपणच ज्या जन्माला घातलेली मुलं आणि ते एकमेकांशी वैर करत असतात हे पाहून कुठल्याही आई वडिलांना अत्यंत पीडा झाल्याशिवाय तर तिथं राहत नाही. त्यांना फार वाईट वाटतं की अरे माझीच मुलं आणि एकमेकांशी शत्रुत्व करून आज ते कोर्टात पोलीस स्थानकात चाललेले आहेत. तर आपण प्रयत्न करायला हवा की आपल्यामधले वाद हे मिटतील, भावा बहिणींमधले काही वाद असतील तर ते संपतील आणि आपण आनंदाने गुण्यागोविंदाने राहायला लागू, जेणेकरून आपले जे माता पिता आहेत त्यांना सुद्धा आनंद वाटेल. तर आपण निश्चित आपल्याला जर या संबंधी काही विचारायचं असेल, आपले काही वाद असतील किंवा चांगलंही असेल आपल्या भावा बहिणींबद्दल, आपण कमेंट करून लिहू शकता. आमचा व्हॉट्सअप नंबर जो दिला आहे त्याच्यावर सुद्धा आपण संपर्क करू शकता आणि आम्हाला कळवू शकता की आपल्या काही समस्या असतील. आम्ही निश्चितपणे आपल्याला त्या समस्यांवर उपाय देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू, जेणेकरून आपल्या भावंडांमधले जे वाद असतील ते संपुष्टात येतील आणि आपल्या आईवडिलांना त्याच्या माध्यमातून फार चांगलं वाटेल, बरं वाटेल. त्यांना आयुष्याच्या या उतरत्या काळामध्ये निश्चित एक समाधान मिळेल की माझे जे अपत्य आहेत ती अपत्य अत्यंत प्रेमाने आणि गुण्यागोविंदाने याच्या पुढे राहणार आहेत. तर आपण निश्चितपणे आम्हाला विचारू शकता. आम्ही शक्य तेवढी मदत आपल्याला त्या ठिकाणी करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. माझी हीच विनंती राहील की आपण ह्या जो भाऊबीजेचा पर्व आहे या पर्वाच्या दिवशी आपल्यामधले वाद मिटवावेत, आपल्यामध्ये काही असे तणाव असतील तर ते दूर करावेत आणि आपल्या भावंडांना आपण एकत्र येऊन गुण्यागोविंदाने राहण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा. एवढीच मी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती करतो. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो, आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाकी ईश्वरचरणी आपल्या सगळ्यांसाठी प्रार्थना करतो आणि हा व्हिडिओ इथं थांबवतो. धन्यवाद. जय श्रीराम.